तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले एकदम 7:30 आणि एकदम आंघोळ करून एकदम रेडी झालो आहे. तर आज चाललो आहे बाळापूरचा गणपती बघायसाठी, मी आणि आई. तर आम्ही ते त्या दिवशी जाणार होतो, परंतु आज जरा आम्हाला टाइम मिळाला तर आम्ही आज चाललो आहे. तर तो नवसाला पावणार आहे स्पेशली, आणि हे आमचं पहिल्यांदाच वर्ष आहे. असं तर आमच्या गावामधले लोक भरपूर सारे लोक जातात, परंतु आमचं हे माझं आणि आईचं हे पहिलंच वर्ष आहे. मी आधी गेलो आहे, म्हणलं तर जेव्हा गणपती नव्हता बसला तेव्हा फक्त बघासाठी गेलो आहे, मित्र. तर तेव्हा फक्त बघितलं, आणि आज स्पेशली आम्ही त्या गणपतीला बघण्यासाठी, आणि तिथली गर्दी पण आम्ही असं व्हिडिओ वगैरे पाहिले, परंतु जे व्हिडिओ पाहण्यामध्ये आणि स्पेशली स्वतःहून डोळ्यांनी निरीक्षण करणं हे वेगळंच असतं. त्यामुळे मी आणि आज आई चाललेलो आहे. तर चला, तुम्हाला पण करते दर्शन या व्हिडिओच्या मार्फत. तर चला, निघतोय आता. तर फायनल आम्ही पोहोचलो आहे कायरला. तर इथून बघू शकता तुम्ही कशी गर्दी आहे. तर इथे स्टार्टिंगला गेट आहे हा. तर हा लागलाय बाळापूरचा रोड आता. तर इथून 5 किलोमीटर अंतरावर बाळापूरचा जो गणपती आहे, आपला जो नवसाला पावणारा जो गणपती आहे, त्याचं दर्शन तुम्हाला दाखवतो मी पण तिथे, आणि तुम्हाला पण या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दर्शन करून देतो. काही भाविक भक्त जे आहे ते दर्शन करून सुद्धा वापस येऊन राहिले. आम्हाला यामुळे उशीर झाला की आम्हाला पाऊस लागला गावापासूनच. पोलीस प्रशासन पण अवेलेबल आहे, कारण तर जे आहे ती गर्दी आहे ती खूप होतात. अजून तर आता पाऊस होता त्यामुळं गर्दी कमी आहे. तर आता पुन्हा जास्त वाढणार, पाऊस गेला आहे तर आता गर्दी जरा वाढणार. त्यामुळं पोलीस प्रशासन सुद्धा आपले योगदान करत आहे. जे पोलीस प्रशासन यांनी सुद्धा योगदान आहे याच्यामध्ये. अजून तर गाव पण यायचं आहे, तरी पण आतापासून इथूनच गर्दी सुरुवात झाली आहे. कारण तर त्या 5 किलोमीटर अंतरावरून सुद्धा हे लोक पायी चालत येत आहेत. त्यामुळं तुम्ही पण बघू शकता की किती महत्त्व आहे या गणपतीला. जो नवसाला पावणारा जो बाळापूरचा गणपती आहे, तुम्ही याचं रूप ते इथूनच पाहू शकता की किती गर्दी आहे. कुठून लोक चालवून येऊन राहिले. तर हे आहे गाव बाळापूर. इथं आपण नवसाच्या गणपतीसाठी आपण दर्शनासाठी येतो. असे भावी भक्त जे आहेत, हा खेडेगावाचा आहे, परंतु मानलेला गणपती जे नवसाचा गणपती आहे तो याच्यामध्ये. तर त्याचप्रमाणे आई आणि मी चाललो आहे आज. तर बघूया, आपण दर्शन घेऊ आणि मग भेटूया तुम्हाला. जसं काही पंढरपूरची वारी आहे अशासारखंच मला आज वाटून राहिलं. जसं मी व्हिडिओमध्ये पाहत होतो की पंढरपूरची वारी जशी राहते तशीच हे पण आमचं दर्शन होऊन राहिलं. आई आणि मी स्वतः आलेलो आहे. तर इथून हे जे लाईन आहे ही लाईन लागून इथून. तर चला, तुम्हाला दाखवतो, दर्शन करतो आणि आम्ही पण करतो दर्शन, आणि तुम्हाला पण दाखवतो या व्हिडिओ मार्फत तुम्हाला. बघा यार, इथं किती नारळांचा पूर्ण ढीग लागला. जे पूर्ण जे भाविक आपले येणार ते पूर्ण
तिथं प्रदान करणार आपले हे नारळ जे आहे ते. तर चला दर्शन वगैरे झालंय, त्यानंतर आता निघतो महाप्रसादासाठी. महाप्रसाद होता इकडे, तर बघा इथं गर्दी उभं कशी झाली आहे. कारण तो सर्व जे भाविक आहे ते महाप्रसाद घेऊन जातात त्याच्यामध्ये. तर तुम्हाला दाखवतो समोर घेऊन. दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे, तर आता निघतो सरळ घरी. आता तर भाई पूर्ण पाणी तर गेलाय. आता मस्त आता ऊन निघलाय, तर आता काही टेन्शन नाही. फक्त याच्या वेळेस थोडं प्रॉब्लेम झाला होता. तर फायनल बाई घरी आलेलो आहे. तर बाई तिथलं वातावरण जे होतं बाबापूरचं, जसं की म्हाताऱ्या आजी होत्या तिथं वाडापर्यंत एवढी मतलब सोय एवढी आहे की त्यामध्ये मदत जे करतात ते साईडचे गावचे लोक पण त्यामध्ये फार असं नियोजन त्यांचं पण एकदम अप्रतिम असं नियोजन आहे. आणि त्या गावाचं स्पेशली म्हणलं तर त्या गावामध्ये 10 दिवस जे गणपतीचे आहे ते 10 पण दिवस कोणीही वावरात जात नाही. आणि बैल पण त्यांच्या घरीच असतात, घरीच त्यांची सोय वगैरे करतात आणि कोणीच 10 दिवस वावरामध्ये जात नाही. तर हे फार मोठी गोष्ट आहे. तर एवढं महत्व आहे त्या गणपतीला. तर अवश्य भेट द्या एकदा. या ब्लॉगला मी इथंच एंड करते. तर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. तर भेटूया नवीन अशाच एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय.